नमस्कार. भरपूर वेळा लोनचे जर हप्ते चुकून तुमच्याकडनं बाउन्स झाले तर लोन रिकव्हरी एजंट हे घरी येतात आणि भरपूर वेळा दमदाटी करतात किंवा इलिगल ऍक्टिव्हिटीज करतात. तर तुमच्या त्या ठिकाणी काय काय राईट्स असतात आणि काय काय प्रश्न तुम्ही त्यांना विचारू शकता आणि विचारले पाहिजेत. तर सगळ्यात पहिलं तर तुम्ही लोन रिकव्हरी एजंट जर तुमच्या घरी आला असेल तर त्याला त्याचं आयडी कार्ड विचारलं पाहिजे किंवा तो कुठल्या बँकेकडनं आलाय वगैरे त्या बँकेचं काहीतरी आयडी कार्ड तुमचं असेल. मोस्टली त्या बँकेचं आयडी कार्ड त्यांच्याकडे नसतं कारण ते जास्तीत जास्त वेळा थर्ड पार्टी अपॉइंटेड असतात बँकेकडनं, म्हणजे थर्ड कंपनी असते. मग त्या कंपनीचं तुमचं आयडी काय आहे का तर ते त्यांना विचारलं पाहिजे. त्यानंतर बँकेने तुमच्या कंपनीला जे काय अपॉइंट केलं त्याचं अपॉइंटमेंट लेटर आहे का ते विचारणं गरजेचं आहे त्यांना. त्यानंतर तुमच्या लोनची काय काय डिटेल आहेत, त्याचे काय काय त्यांच्याकडे डॉक्युमेंट आहेत ते विचारणं गरजेचं आहे. त्यानंतर एकदा क्रॉस चेक करण्यासाठी तुम्ही बँकेला फोन लावू शकता किंवा त्यांच्याकडनं बँकेचा नंबर मागू शकता किंवा कोणत्याही पद्धतीने तुम्ही क्रॉस चेक करू शकता. तर ते तुम्हाला भरपूर वेळा असं होतं की दमदाटी करतात किंवा डायरेक्टली येतात आणि घरात येऊन बसतात. तर तुम्ही त्याची पोलिसांकडे कंप्लेंट करू शकता, आरबीआयमध्ये कंप्लेंट करू शकता आणि बँकेकडे कंप्लेंट करू शकता. आणि ह्याचा पुरावा म्हणून तुम्हाला काय करायचं तर सगळ्यात महत्वाचं तुमचं हत्यार म्हणजे तुमचा मोबाईल आहे. ते जर आलेत आणि ते जर काही बोलत असतील तर सगळ्यात पहिले त्यांना सांगायची पण गरज नाही. तुम्ही तुमचा मोबाईलचा कॅमेरा चालू करा आणि खिशामध्ये ठेवून द्या आणि सगळं काही व्हिडिओ जो असेल तो रेकॉर्ड करून घ्या. हा सगळ्यात मोठा पुरावा असतो. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.